दिलदार डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या परिसस्पर्श या पुस्तकातील एक उमद व्यक्तिमत्व सादर करत आहेत स्वतः डॉक्टर निशिकांत श्रोत्री. दिलदार. माझ्या कानांवर विश्वासच बसेना. मी स्वप्नात तर नाही असंच मला वाटायला लागलं. अर्थात म्हणून मी काही लगेच कथा कादंबऱ्यांसारखा किंवा चित्रपटात दाखवतात तसा स्वतःला चिमटा वगैरे काही काढून पाहिलं नाही. तेवढं भान असतंच की हो आपल्याला. हो, मी पूर्ण भानावर होतो आणि ते खरंच मला विचारत होते, निशिकांत तुला उद्या सुट्टी घेता येईल का? खरं तर या प्रश्नात असं हपकून जाण्यासारखं काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आमची इमर्जन्सी देखील नव्हती. त्यात माझं काम स्त्रीरोगाच्या वॉर्डात होतं आणि तिथं कोणत्याही प्रकारची गंभीर रुग्ण पण नव्हती. त्यांचं काय काम असावं याचा काहीही अंदाज नसताना देखील मी त्यांना अभावितपणे होकारार्थी उत्तर दिलं. मग तू उद्या माझ्या हॉस्पिटलमध्ये येशील? अजूनही मला त्यांच्या हेतूचा थांगपत्ता लागत नव्हता. येतो की. त्यांना नाही म्हणायचं माझ्या तत्वात बसतच नव्हतं. केव्हा येऊ? सकाळी 7च्या आतच ये. चालेल. काही विशेष? आता मात्र मला राहावेना. अरे माझ्या हॉस्पिटलकडे बघायचंय. अगदी सहज त्याने सांगितलं. काय? हे अविश्वसनीयच होतं, अनपेक्षित होतं. हो, उद्या मला सकाळीच गावाला जायचंय. रात्रीपर्यंत येईन मी परत. ते मला परिस्थितीचा अंदाज द्यायला लागले. आणि उद्या मला तृप्ताला देखील बरोबर न्यायला लागणार आहे. बघशील उद्याचा दिवस माझ्या हॉस्पिटलकडे? वैद्यकीय व्यवसायाच्या दृष्टीने यात गैर असं काहीच नव्हतं. काही कामासाठी आपण उपलब्ध नसल्यास आपल्या जागी लोकम म्हणून आपल्या सहकार्याला विनंती करणं ही या व्यवसायातली नित्याचीच पद्धत होती. सहसा त्यांना कुठे जायचं असलं की त्यांची पत्नी तृप्ता मॅडम हॉस्पिटलकडे बघत असत. त्याही स्त्रीरोग तज्ञच होत्या. पण यावेळेला त्या दोघांनाही जायचं असल्यामुळे त्यांनी मला विचारलं होतं. वास्तविक मी अजून MD सुद्धा झालेलो नव्हतो. मी ससून हॉस्पिटल मधला एक पदव्युत्तर विद्यार्थी निवासी डॉक्टर होतो. एवढी मोठी जबाबदारी घ्यायला अजून मी लायक होतो की नाही याचं उत्तर मला देखील देता आलं नसतं. आणि मी त्यांना तसं सांगितलं देखील. अरे पण मी सांगतोय ना तुला. त्यांच्या स्वरातला आत्मविश्वास यत्किंचितही डळमळला नव्हता. तू जवळजवळ वर्षभर आपल्या युनिटमध्ये काम करतोयस. मला पूर्ण खात्री आहे तुझ्याबद्दल. आता मात्र त्यांच्या प्रस्तावाला नाही म्हणणं मला शक्यच नव्हतं. वास्तविक मी 3य वर्षाचा पदवीपूर्व विद्यार्थी असतानाच त्यांची ओळख करून घेतली होती. तथापि आम्ही खऱ्या अर्थाने जवळ आलो ते मी MD साठी प्रवेश घेतल्यानंतरच. मी अंजनेयुलू सरांच्या युनिटमध्ये निवासी डॉक्टर म्हणून लागलो होतो आणि त्याच युनिटमध्ये डॉक्टर अच्युत उमराणीकर मानद डॉक्टर होते. आमची मी MBBS होण्यापूर्वीची ओळख आणि वॉर्डात रात्रंदिवस झोकून काम करण्याची माझी वृत्ती यामुळे मी त्यांचा लाडका विद्यार्थी झालो होतो. आम्ही दिवसेदिवस जवळ यायला लागलो होतो. त्यात ते ससून हॉस्पिटलमधलं माझं काम जवळून पाहत होते. त्यांना माझ्याविषयी विश्वास वाटला आणि एक दिवसासाठी त्यांचं हॉस्पिटल माझ्यावर सोपवून ते पुण्याबाहेर गेले. सुदैवाने एका प्रसूतीखेरीज त्या दिवशी वेगळं काहीही अवघड काम झालं नाही. मोठ्या समाधानाने तिथंच रात्री जेवण करून मी त्यांच्या मीरा हॉस्पिटलमधनं बाहेर पडलो. अर्थात फारसं काम जरी करायला लागलं नाही तरी खाजगी वैयक्तिक रुग्णालयाचा मला आयुष्यात डॉक्टर या नात्याने मिळालेला हा पहिला अनुभव होता हे मात्र खरं. त्याचबरोबर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याच्यामुळे माझा आत्मविश्वासही वृद्धिंगत झाला. काही वर्षातच डॉक्टर अच्युत उमराणीकर हे पुण्यातील सर्वात यशस्वी स्त्रीरोगशास्त्रज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ म्हणून नावाजले जाऊ लागले. तथापि त्यांच्या बालपणी मात्र हा मुलगा पुण्यातील एक प्रख्यात स्त्रीरोगशास्त्रज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ डॉक्टर बनेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. भोरसारख्या गावात त्यांचे वडील विष्णुपंत नोकरीत होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अच्युतची मुंज झाली तेव्हा मुंजीतच मुंजे लावणाऱ्या उपाध्यायांनी अच्युतला उपाध्याय करायचा सल्ला दिला. विष्णुपंतांनाही तो मनापासून रुचला.
हा संवाद ऐकल्यानंतर अच्युतच्या मातोश्री सुशीलाताई मात्र कमालीच्या बेचैन झाल्या. आपल्या या हुशार मुलाच्या बाबतीत त्या काही वेगळंच स्वप्न पाहत होत्या. त्या विलक्षण महत्वाकांक्षी सुद्धा होत्या. अशा या विलक्षण महत्वाकांक्षी आणि करारी माऊलीने रातोरात छोटा अच्युतला आपल्या बकोटी मारून घर सोडलं आणि त्या थेट आपल्या भावाकडे अहमदनगरला येऊन पोहोचल्या. तिथं त्यांना त्यांच्या भावाने चांगली साथ दिली. शिवाय त्याही शिक्षिकेची नोकरी करू लागल्या. रात्रीचा दिवस करून आणि हाडाची कांड करून त्यांनी अच्युतला डॉक्टर करायचा चंग बांधला. आपल्या आईचे हे कष्ट पाहून अच्युतने देखील मन लावून अभ्यास केला. सुरुवातीला त्याला अहमदाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र दुसऱ्या वर्षाला त्याला पुण्याच्या बैजी वैद्यकीय महाविद्यालयात बढती मिळाली आणि त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते याच महाविद्यालयाशी आणि ससून रुग्णालयाशी संलग्न राहिले. MD झाल्यानंतर साधारण वर्ष दीड वर्ष ते मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून होते, तेवढंच. सुरुवातीच्या काळात त्यांचे शिक्षक डॉक्टर अंजनेयुलू यांनी त्यांना विद्यार्थ्यांची व्याख्यानं घ्यायला सांगितली होती. घरच्या बेताच्याच आर्थिक परिस्थितीमुळे कशीबशी ते एक सायकल बाळगून होते. आपले काही विद्यार्थी स्कूटर किंवा मोटरसायकलवरनं येतात हे पाहिल्यावर त्यांच्यासमोर आपण सायकलवरनं शिकवायला येतो हे त्यांना समजू नये असं त्यांना वाटायचं. नाहीतर त्यांच्या नजरेत आपली काय प्रतिमा राहील या विचारांनी ते बेचैन होते. यावर त्यांनी त्यांच्या परीने एक वेगळाच मार्ग शोधून काढला. महाविद्यालय सुरू व्हायच्या आधीच बराच वेळ ते महाविद्यालयात येत. ते देखील महाविद्यालयाच्या मागच्या दाराने आवारात प्रवेश करत. कोणालाही कळणार नाही अशा ठिकाणी आपली सायकल लपवून ठेवत आणि मागच्या दरवाजानेच महाविद्यालयात शिरून कुठेतरी बसून राहत. संध्याकाळी घरी जाताना देखील सगळीकडे सामसूम झाल्यावर हळूच आपली सायकल काढून ते घरी जातात. मिरजेहून परत आल्यावर मात्र त्यांचे दिवस बदलले. त्यांची ससून रुग्णालयात मानद स्त्रीरोग शास्त्रज्ञ आणि प्रसूती शास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली. एव्हाना त्यांनी आपल्या नोकरीत साठवलेल्या पैशांनी एक स्कूटर देखील घेतली होती. आता ते शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत आपली आई आणि आपली पत्नी तृप्ता यांच्याबरोबर एक सदनिका घेऊन राहत होते. MD शिकत असतानाच सहनिवासी पंजाबी डॉक्टर तृप्ता दिद्दी यांच्याबरोबर त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. थोड्याच दिवसात ते त्यांच्याबरोबर वैवाहिक बंधनात बद्ध झाले. महाविद्यालयात पदवीपूर्व विद्यार्थी असल्यापासून ते आपल्या मित्रपरिवारात विलक्षण लोकप्रिय होते. सारे मित्र त्यांना उमऱ्या असंच हाक मारायचे. त्या काळात भारतीय क्रिकेट संघात उमरीगर हे अत्यंत लोकप्रिय खेळाडू होते. उमरीगर म्हणजे उमऱ्या आणि उमरीगरांचं नाव पॉली, म्हणून त्यांच्या मित्रांनी यथावकाश त्यांचं पॉली असंच नामकरण केलं आणि अखेरपर्यंत ते पॉली उमराणेकरच राहिले. आणि त्याच सुमाराला ते माझ्या आयुष्यात आले. ते माझ्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनून गेले. त्यांनी आमच्या वर्गावर पहिल्याच वेळेस एक व्याख्यान घेतलं होतं आणि मी त्यांचा शिष्यच झालो. लिली कामत बरोबर हेही मला स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतीशास्त्र हा विषय वैयक्तिक स्तरावर शिकवू लागले. समान व्यवसायात असलेल्या जोडप्यांच्या बाबतीत आपल्याकडील पुरुषप्रधान वैचारिकतेमुळे बहुतांशी स्त्रियांवर अन्यायच होत असतात. कित्येकदा स्त्री जर आपल्या पतीपेक्षा अधिक हुशार, अधिक कार्यक्षम किंवा अधिक पात्र असेल तर आपल्या पतीसाठी तिला आपल्या कर्मयोगात तडजोड करावी लागते. निदान स्वातंत्र्यानंतरच्या काळात तरी आपल्या देशात बहुतांशी अशीच कौटुंबिक व्यवस्था राहिलेली आहे. पत्नीला नेहमीच गौणस्थान दिलं जातं. डॉक्टर उमराणेकर मात्र या प्रथेच्या अगदी विरुद्ध होते. स्त्री असो वा पुरुष, ज्याला त्याला त्याच्या पात्रतेनुसार मान मिळालाच पाहिजे यासाठी ते विलक्षण आग्रही असत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कौटुंबिक जीवनात देखील या तत्वाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. डॉक्टर तृप्ता, त्यांची पत्नी या देखील स्त्रीरोग शास्त्रज्ञ आणि प्रसूती शास्त्रज्ञच होत्या. या विषयातील अभ्यास, ज्ञान आणि वाचन या बाबतीत शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे त्या अधिक उजव्या आहेत याविषयी ना सरांच्या मनात काय आशंका होती ना त्याबद्दल त्यांना कधी वैषम्य किंवा कमीपणा वाटला होता. उलट त्यांना आपल्या सुविद्य पत्नीचा विलक्षण अभिमान होता. कित्येकदा मी त्यांना काही शंका विचारायला गेलो आणि बाब फारच किचकट असेल तर ते सरळ मला आपल्या पत्नीकडे पाठवून देत असत.
व्यवसायामुळे तिच्या इतकं आपलं वाचन होत नसल्याची स्पष्ट कबुली उघडपणे देण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. आपल्या विद्यार्थ्यांवर तर त्यांचं विलक्षण प्रेम होतं. त्यांच्या भल्यासाठी वेळप्रसंगी प्रस्थापित नियमांशी झुंज घ्यायला देखील त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी मोठ्या शस्त्रक्रिया करायच्या नाहीत, अगदी शिक्षकांच्या बरोबर देखील, असा डॉक्टर अंजनेयलू यांच्या युनिटचा एक नियम होता. डॉक्टर अंजनेयलू यांनीच हा नियम केला होता. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकालाच वरिष्ठ निवासी डॉक्टर पदावर बढती मिळायचीच असं नाही. मात्र ते सगळे विद्यार्थी या विषयातले MD पदवी मिळवून समाजात स्त्रीरोग शास्त्रज्ञ आणि प्रसूती शास्त्रज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करू शकत होते. अशा वेळी त्यांना व्यवसायात मोठ्या शस्त्रक्रिया करताना आपल्या शिक्षकांची किंवा अधिक पारंगत सहकार्याची मदत घ्यायला लागत असे. स्वतः डॉक्टर उमराणीकर त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या डॉक्टरांच्याकडे नियमित शस्त्रक्रिया करायला जात असत. त्यांना व्यवसायात स्थिरस्थावर व्हायला जरी याचा फायदा झाला तरी त्यांना हे पटत नव्हतं. कुठल्याही सुधारणेची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करावी म्हणतात ना. मी कनिष्ठ निवासी डॉक्टर असताना त्यांनी माझ्याकडनं गर्भाशय काढायची मोठी शस्त्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रियेतल्या अगदी बारीक सारीक गोष्टी त्यांनी हाताला धरून माझ्याकडनं करून घेतल्या. किती आनंद झाला मला त्या दिवशी. कोण कृतकृत्य वाटलं मला त्यामुळे. हा आनंद नुसती नवीन शस्त्रक्रिया शिकण्याचा नव्हता, तर त्यामुळे मला विलक्षण आत्मविश्वास प्राप्त झाला होता. त्या दिवशी तर माझ्या मनात डॉक्टर उमराणीकर यांची प्रतिमा भगवंतापेक्षा यत्किंचितही कमी नव्हती. डॉक्टर अंजनेयलू यांच्या युनिटमधला तो माझा शेवटचाच दिवस होता. दुसऱ्या दिवसापासून डॉक्टर सिंधू परांजपे यांचं नवीन युनिट सुरू होत होतं. त्या युनिटमध्ये माझी बदली झाली होती. डॉक्टर तृप्ता उमराणीकर यांच्याबरोबर आमचा वॉर्ड राऊंड चालला होता. तेवढ्यात देवकर शिपाई तिथं येऊन त्यांच्याकडे डॉक्टर उमराणीकर यांची चौकशी करायला लागला. उमराणीकर सरांना डॉक्टर अंजनेयलू सरांनी शस्त्रक्रिया विभागात ताबडतोब बोलवलं होतं. निरोप ऐकताच तृप्ता मॅडमच्या पायातलं तर त्राणच गेलं. देवकर, तू लिफ्टच्या दारातच थांब. तृप्ता मॅडमच्या तणावपूर्ण आवाजातून त्यांच्यावर किती विलक्षण तणाव झालाय हे स्पष्ट जाणवत होतं. उमराणीकर सर आले की आधी त्यांना मला भेटायला सांग. आणि 2च मिनिटात डॉक्टर उमराणीकर तिथे आले. पाहिले, सरांनी तुला थिएटरमध्ये बोलवलंय. त्या सरांना समजून सांगायला लागल्या, तू काल याला हिस्टेरेक्टॉमी दिलीस ना, त्या संदर्भातच असणार आहे. पण तू सरांशी वाद घालू नकोस, शांतपणे घे. यावर काहीही न बोलता सर गेले आणि 10 मिनिटातच देवकर मला बोलवायला आला. आता मात्र माझ्या पायानं कंपस सुटला. डॉक्टर अंजनेयलू सर माझ्या विरुद्ध काय कार्यवाही करतात या विचाराने मी हवालदिल झालो. माझी ही अवस्था तृप्ता मॅडमच्याही लक्षात आली. सरांना सांगितलं त्याच शब्दात मला सल्ला देऊन त्यांनी मला पाठवून दिलं. शस्त्रक्रिया कक्षापर्यंतचं अंतर जेमतेम 150 फुटाचं असेल, पण मला ते त्यावेळी 150 मैलाचं वाटलं. आता सरांनी मला काढून टाकलं तर आपण पुढच्या आयुष्यात काय करायचं, हाच विचार माझ्या मनात खोलत होता. स्त्रीरोग शास्त्रज्ञ आणि प्रसूती शास्त्रज्ञ होण्याचं माझं मी MBBSच्या अंतिम वर्षाला गेल्यापासूनचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाला तडा जातो का काय या भीतीने मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो. तसं झालं असतं तर मी घरी कोणत्या तोंडाने जाऊ शकणार होतो, मित्रात काय तोंड दाखवू शकणार होतो. अखेरीस ते न संपणारं अंतर संपलंच. आणि आता काय प्रसंगाला तोंड द्यायला लागते या आशंकेने मी शस्त्रक्रिया विभागात प्रवेश केला. पण तिथं गेल्यावर परिस्थिती काही वेगळीच असल्याचं माझ्या लक्षात आलं. दारातच डॉक्टर उमराणीकर सर उभे होते. नुसतेच उभे नव्हते तर ते नाचत होते. गाणी म्हणा, गाणी. ते खूप उत्साहात दिसत होते. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे, चोहीकडे, अरे गाणी म्हणा, गाणी. आता मात्र मी पुरता गोंधळून गेलो. थेट आतमध्ये डॉक्टर अंजनेयलू सरांच्या समोर एखाद्या गुन्हेगारासारखं जाऊन उभं राहायला लागणार आणि त्यांची बोलणी खायला लागणार. कदाचित काही शिक्षा देखील होऊ शकेल अशा मानसिक तयारीने मी शस्त्रक्रिया कक्षात शिरत होतो. प्रत्यक्षात मात्र दारातच उमराणीकर सर माझं अशा प्रकारे स्वागत करत होते. माझ्या चेहऱ्यावर काळ्या बाहुलीसारखं मोठं प्रश्नचिन्ह लटकावून मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. आत जात
सरांचा उत्साह वाढतच गेला. अरे सर, वाट पाहतायत तुझी. आणखीनच बुचकळ्यात पडून मी शस्त्रक्रिया कक्षात गेलो आणि डॉक्टर उमराणीकर सरांनी काय क्रांती घडवून आणली याची प्रचिती आली. त्या दिवसापर्यंत डॉक्टर अंजली सरांच्या युनिटमध्ये केवळ रजिस्ट्रार पासून वरच्या डॉक्टरांनाच मोठ्या शस्त्रक्रिया करायची परवानगी असे. त्यात सुरुवातीच्या काही शस्त्रक्रिया सर स्वतः डाव्या बाजूला उभे राहून शिकवत असत. नंतरच त्यांना स्वतंत्रपणे या शस्त्रक्रिया करता येत असत. मात्र ज्या हाऊसमनना रजिस्ट्रारची बढती मिळत नसे त्यांना मात्र अशा शस्त्रक्रिया करायला अनुमती नव्हती. या प्रथेत कधीतरी खंड पडायलाच हवा होता. कोणीतरी याविरुद्ध आवाज उठवायलाच हवा होता. अशा अंधकारमय भवितव्य समोर दिसणाऱ्या नवोदित डॉक्टरांच्या आयुष्यात डॉक्टर उमराणीकर सरांनी अरुणोदय घडवून आणला होता. त्यासाठी त्यांनी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख यांच्याशी वाद घातला होता. केवळ मुद्द्यांवर चर्चा न करता त्यांनी या बाबतीत प्रत्यक्ष पाऊल उचलून माझ्याकडून मोठी शस्त्रक्रिया करून घेतली होती. फार मोठा धोका पत्करला होता त्यांनी. यात त्यांचं मानद पण पणाला लागलं होतं. तरीही मोठ्या उदात्त हेतूने आणि धीरोदात्ततेने त्यांनी हा धोका उघड्या डोळ्यांनी पत्करला होता. आपल्यापेक्षा लहान असलेल्या डॉक्टरांसाठी काहीतरी विधायक करत राहण्याची सवयच होती त्यांना. किंबहुना त्यांना त्याचं व्यसनच होतं. त्या दिवशी अंजनेलू सरांनी मला पुन्हा तसलीच शस्त्रक्रिया करायला सांगितली. नुसती सांगितलीच नाही तर डाव्या बाजूला स्वतः उभे राहून त्यांनी प्रत्येक गोष्ट मला हाताला धरून शिकवली. आणि वर्षानुवर्ष अंजनेलू सरांच्या युनिटमध्ये चालत असलेला हा जाचक नियम त्या दिवशीपासून मुठेच्या पाण्यात जाऊन बुडाला, परत कधीही वर न यायला. स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतीशास्त्र विभागातील अनेक प्रशिक्षित डॉक्टरांच्या आयुष्याचं कल्याण झालं. अर्थातच याला कारणीभूत होते डॉक्टर उमराणीकर सर आणि काही प्रमाणात मी देखील. तशा अंजनेलू सरांच्या युनिटमध्ये माझ्या दृष्टीने काही अगम्य अशा प्रथा होत्या. त्या काळात ससून हॉस्पिटलच्या स्त्रीरोग प्रसूती विभागात विशेषतः त्यांच्या युनिटमध्ये पदानुक्रमाचे फारच प्रस्थ होतं. कोणत्या पदावरील पदव्युत्तर डॉक्टरांनी नुसतं कोणत्या शस्त्रक्रिया करायच्या यावरच केवळ बंधनं नव्हती, तर कोणत्या पदावरील डॉक्टरने कोणती औषधं वापरायची यावरही अंकुश असेल. त्यामुळे कधी कधी कनिष्ठ डॉक्टरांची विलक्षण पंचायत होत असे. समोरची रुग्ण रिॲक्शन आल्याने तडफडत होती. तिला स्टिरॉइड द्यायला पाहिजे हे समजत असून देखील माझ्या अधिकारावरील मर्यादेमुळे मी ते देऊ शकत नव्हतो. तेवढ्यात त्या रुग्णाच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून उमराणीकर सर तिथे आले. मी तिला स्टिरॉइड का दिलं नाही म्हणून त्याने मला फैलावरच घेतलं आणि त्वरित ते इंजेक्शन द्यायला लावलं. दुसऱ्या क्षणीच मी ते इंजेक्शन दिलं आणि काही मिनिटातच रुग्ण स्थिरस्थावर झाली. मी अगतिकपणे उमराणीकर सरांच्याकडे पाहिलं. आधी द्यायला पाहिजे ते एवढं समजत नाही तुला? त्यांच्या नजरेत विलक्षण संतापाबरोबरच कमालीचा विषाद होता, उद्विग्नता होती, वैफल्य होतं. माझ्या लाडक्या गुरूंच्या नजरेत माझ्याविषयीच्या या भावना मला सहन होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे माझ्यावरील बंधनांची कल्पना मला त्यांना द्यावीच लागली. कोणी केले हे असले नियम? आता मात्र त्यांना आपल्या संतापावर नियंत्रण ठेवणं कठीण जात होतं. तरीही रुग्णासमोर तमाशा नको म्हणून त्यांनी कक्षाच्या बाजूच्या दालनात मला चटकन खुणेनीच बोलवलं. हे बघ निशिकांत, अरे आपण डॉक्टर आहोत. एव्हा ना त्यांचा पारा बराचसा खाली आला होता. आपल्याकडे रुग्ण येतात तेव्हा त्यांनी त्यांचा अनमोल जीव आपल्या तळहातावर ठेवलेला असतो. तो वाचवण्यासाठी जीवाचं रान करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. अशा वेळी असल्या फालतू नियमांना धाब्यावर बसून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या बुद्धीला आणि ज्ञानाला पटेल ते बिनधास्त त्वरित केलं पाहिजे. असल्या गोष्टीसाठी पुन्हा तुला कुणी आडवं आलं तर खुशाल माझं नाव सांग. बोलता बोलता त्यांचा आश्वासक प्रेमळ हात माझ्या खांद्यावर पडला आणि माझ्या जीवात जीव आला आणि मला वैद्यकीय व्यवसायातील, खरं तर वैद्यकीय अभियानातील विलक्षण थोर कर्तव्याची अनुभूती आली. त्यानंतर काही दिवसातच आमच्या युनिट मधला हा नियम बिनभोपाठ रद्द झाला. वास्तविक वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत उमराणीकर सर यांच्या मनात फारच आपुलकीच्या भावना होत्या.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तर ते सदैव आपल्या मित्रांसारखेच वागवायचे. त्यांना बरोबर घेऊन वरचेवर विविध सहलींना जाण्याचा त्यांचा अत्यंत आवडता छंद होता. त्यात देखील किल्ल्यांवर सहली घेऊन जाणं त्यांना खूप स्वारस्य असायचं. या सहलींसाठी जरी आम्ही सगळे वर्गणी काढत असलो तरी खर्चाचा बराचसा हिस्सा ते स्वतःच उचलायचे. खरं तर त्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी काढलेलं कर्ज डोक्यावर होतं, तरी देखील त्यांची हौसच होती. या सहली देखील कायम स्वतःची वाहनं काढून असत. आम्हा काही मुलांच्याकडे आपापल्या स्कूटर्स होत्या. ज्यांच्याकडे नव्हत्या ते आणि मुली आमच्या मागे बसून येत असत. या सगळ्या सहलींमधली त्यांनी काढलेली रायगडची सहल ही माझ्या दृष्टीने केवळ अविस्मरणीयच नव्हे तर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. एकंदर 8च लोक होतो आम्ही या सहलीत. माझ्या स्कूटरवर माझ्याबरोबर माझी सहाध्यायी रजनी देशपांडे होती. ही मुलगी विलक्षण बुद्धिमान होती. मला तर SSC झाल्यापासून तिच्या बुद्धिमत्तेविषयी कमालीचं आकर्षण होतं. त्यामुळे या मुलीविषयी माझ्या मनात आदर आणि आपुलकी होती. पहाटे 4 वाजता आम्ही ससून रुग्णालय सोडलं आणि तासाभरातच भोरला येऊन पोहोचलो. भोरला चहा पाणी करून वरंध्याच्या मनोहारी घाटातून तडक रायगडच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. तिथून संपूर्ण किल्ला चढूनच जायचं होतं. गड चढून जायला जवळजवळ 3-3.5 तास लागले. बरोबर 2 महिला असल्याने आम्ही सगळेच टप्प्याटप्प्याने चढत होतो. त्यामुळे महाराजांच्या समाधीपर्यंत पोचायला जरी वेळ लागला तरी कोणाची दमणूक अशी झालीच नाही. त्यात उमराणीकर सरांच्या वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याच्या हातोटीमुळे अगदी संध्याकाळी 5 वाजता गड उतरून परत खाली येईपर्यंत सगळेच कसे उत्साहात होते. निशिकांत, येताना आपण भोरवरून वरंध्याच्या घाटातून आलो. आता जाताना खोपोली खंडाळ्याच्या मार्गाने जाऊयात का? परतीच्या वेळी मात्र सरांनी आणखीनच एक वेगळी योजना मांडली. पण इथून खंडाळ्याला कसं जाणार? मला खरं सांगायचं तर त्या भागातले रस्ते फारसे माहितीच नव्हते. असंच पुढे पोलादपूरला जाऊ आणि तिथून खोपोलीला जाऊ. खरं तर मला त्या मार्गाचा भूगोल अजिबातच माहीत नसल्यामुळे मी नुसतीच नंदीबैलासारखी वांडो लावली. आता माझं मन रजनीत चांगलंच गुंतलं होतं. त्यामुळे त्यांनी कितीही लांबच्या रस्त्याने नेलं तरी माझं काहीच बिघडणार नव्हतं. उलट रजनीच्या सहवासाचा काळ आणखी लांबणार होता. खंडाळ्याला पोचल्यावर तिथंच एका हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण उरकून आम्ही निघालो ते रात्री 2 वाजता पुण्याला परत पोहोचलो. पहाटे 4 ते रात्री 2 वाजेपर्यंत अखंड 22 तास ती सहल चालली होती आमची. त्यात रायगड सारखा दुर्गम दुर्ग चढून आलो होतो आम्ही. पण मी मात्र रजनी बरोबरच्या सतत सहवासाने विलक्षण सुखावलो होतो. तिच्याविषयी माझ्या मनात प्रेमाचा अंकुर फुटला होता. आणि हीच रजनी नंतर माझ्या आयुष्याची जीवाभावाची सहचारिणी अपर्णा झाली. अर्थात सहलीचा आनंद जरी प्रत्येकाने घेतला असला तरी दुसरा दिवस कसोटीचा होता. सहल रविवारी झाली आणि सोमवार आमची इमर्जन्सी असायची. इमर्जन्सीच्या दिवशी वॉर्डात राऊंडसाठी मी पहाटे 6 वाजताच जात असे. त्यामुळे परत आल्यावर जेमतेम 4 वाजेपर्यंत झोपून मी माझं सगळं आवरून घेतलं आणि नेहमीप्रमाणे 6 वाजता राऊंडला गेलो. मला सर्वात आश्चर्य वाटलं ते उमराणीकर सरांचं. ते देखील त्यांच्या नेहमीच्या वेळेला बरोबर 8:30ला हजर झाले. वैयक्तिक जीवनातील आपली हौसमौस ही कधीही आपल्या कर्तव्याच्या मध्ये येता कामा नये हा अतिशय मोलाचा धडा त्या दिवशी एका अक्षरानेही न बोलता आपल्या वागणुकीतून उमराणीकर सरांनी आम्हाला घालून दिला. वैद्यकीय व्यवसायाचे हे मूलतत्व मी कधीच विसरलो नाही. हृदयाशी कायम जतन करून ठेवलं. केवळ वैद्यकीय व्यवसायातीलच नव्हे तर माणूस म्हणून जीवनाकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन सरांनी त्यांच्या आचरणातून आमच्या समोर ठेवले. अशीच त्यांनी माझ्या खांद्यावर पुणे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनोकॉलॉजिकल सोसायटी म्हणजे POGS या संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी देखील मी MD होण्यापूर्वीच टाकली. वैद्यकीय व्यवसाय आणि रुग्ण यांच्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांनी पुणे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनोकॉलॉजिकल सोसायटीवर विलक्षण प्रेम केलं. तथापि त्यांचा व्यवसाय कमालीचा वृद्धिंगत होऊ लागल्याने त्यांना सोसायटीच्या सचिव पदाला न्याय देण्या इतपत पुरेसा वेळ मिळेना. काम न करता केवळ नावासाठी एखादं पद अडकून ठेवणं हे त्यांच्या कर्मनिष्ठेला पटणं शक्यच नव्हतं.
त्यांचा माझ्यावर एव्हाना इतका विश्वास बसला होता आणि जीव लागला होता की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी लीलया माझ्या कोवळ्या अननुभवी खांद्यावर टाकली. अर्थात माझं वय आणि अनुभव लक्षात घेऊन काहीही लागलं तर ते कायम माझ्यासाठी आणि माझ्या मागे उभे असतील हे खंबीर वचन मला द्यायला ते विसरले नाहीत. सिंदबादच्या दुसऱ्या सफरीत त्यांनी खांद्यावर घेतलेल्या म्हाताऱ्यासारखी ती जबाबदारी माझ्या खांद्यावर 8 वर्ष होती. मला मात्र त्याचा कधीच पश्चाताप झाला नाही. तसं सरांकडून मार्गदर्शन होतच होतं. शिवाय नंतर डॉक्टर अनंत साठे या संस्थेचे अध्यक्ष झाल्यावर तर त्यांनी माझ्याकडनं या सोसायटीचा प्रचंड प्रमाणात उत्कर्ष करून घेतला. या काळातच मी या सोसायटीची घटना स्थापन करून तिची धर्मादाय न्यास म्हणून नोंदणी करून घेतली. या सगळ्यांमागे डॉक्टर उमरणीकर सर आणि डॉक्टर अनंत साठे सर यांचे ध्रुवाच्या अविचल ताऱ्यासारखे निरंतर मार्गदर्शन मला सदैव उपलब्ध होतं. ही सोसायटी फॉक्सी या राष्ट्रीय संस्थेशी संलग्न असणं आवश्यक होतं. त्यासाठी संस्थेत किमान 30 सभासद तरी लागायचे, परंतु त्या काळात इतके सभासद मिळणंच दुरापास्त होतं. आदल्या वर्षी जरी 30 सभासद असले तरी ते सगळे पुढच्या वर्षात आपल्या सभासदत्वाचे नूतनीकरण करतीलच याची खात्री नसेल. राष्ट्रीय संस्थेशी असलेल्या आपल्या संस्थेच्या संलग्नतेत खंड पडू नये म्हणून उमराणीकर सर सदैव जागृत असायचे. वर्गणी जरी केवळ 30 रुपयेच होती तरी देखील बहुतेक प्रत्येक वर्षी काही सभासद वार्षिक नूतनीकरण वेळेत करतच नसत. त्यांनी वर्गणी न भरण्याचं कारण केवळ आळशीपणा एवढंच होतं. उमराणीकर सरांना त्याची कल्पना होती. त्यामुळे ते संस्थेच्या भल्यासाठी अशा सभासदांची वर्गणी स्वतःच्या खिशातून भरून त्यांचं सभासदत्व चालू ठेवत आणि नंतर मग त्यांच्याकडनं सावकाश ते पैसे वसूल करून घेत. अर्थात त्यात देखील त्यांना काही अनपेक्षित मासलवाईक अनुभव आलेच. तुला कोणी सांगितलं होतं हा नसता उद्योग करायला? पुण्यातल्या एका ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ महिला डॉक्टरांनी त्यांची नुसती हेटाळणीच केली नाही तर त्यांना 30 रुपये द्यायचं देखील नाकारलं. अतिशय विद्ध आणि उद्विग्न मनाने उमरणीकर सर त्या बाईंच्या रुग्णालयातून बाहेर पडले. आपले 30 रुपये बुडाल्याचं दुःख त्यांना नव्हतं. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या वृत्तीने ते विलक्षण व्यतीत झाले होते. तरीही त्यांनी दरवर्षी सोसायटीला 30 सभासद मिळवण्यासाठी कमी पडणाऱ्या सभासदांची वर्गणी भरायच्या उपक्रमात कुठेही खंड पडू दिला नाही. पीओजीएस प्रती त्यांची नितांत निष्ठा होती. मी अजून पदव्युत्तर विद्यार्थी असताना त्यांनी त्यांचं सचिवपद सोडून ते मला घ्यायला लावलं. ते केवळ त्यांना त्यांच्या झपाट्याने वाढणाऱ्या व्यवसायामुळे सोसायटीकडे म्हणावा तेवढा वेळ देता येईना म्हणूनच. वास्तविक इतकं महत्वाचं पद सांभाळण्या इतकी परिपक्वता माझ्यात होती की नाही ते मला नाही ठाऊक. मात्र त्यांनी सचिव पदाबरोबरच त्यांची सोसायटी प्रती असलेली निष्ठा देखील माझ्या खांद्यावर सुपूर्द केली असावी. पहिल्या वर्षात मला सोसायटीच्या कामाचा अंदाज आला. तोपर्यंत मी MD देखील झालो होतो. आता डॉक्टर अनंत साठे सोसायटीचे अध्यक्ष झाले. तरीही माझ्या डोक्यातून उमराणीकर सर दरवर्षी काही सभासदांची वर्गणी भरतात हे काही जात नव्हतं. त्यांच्यावरचा हा भार काढायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे असं मला फार वाटत होतं. आणि अचानक माझ्या सुपीक डोक्यात एक कल्पना चमकली. केवळ विस्मरण आणि आळस यामुळेच काही सभासदांची वर्गणी भरायची राहून जाते. मग अशा सभासदांची एकदम 5 वर्षाची वर्गणी का घेऊ नये? कल्पना मी साठे सरांना सांगितली आणि त्यांनाही ती आवडली. काही सभासदांनी तर त्याला चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला. उमराणीकर सरांची एक वार्षिक कटकट म्हटली. त्यांनीही या कल्पनेचं अगदी तोंड भरून कौतुक केलं. आणि त्या उत्साहाच्या भरात मी सोसायटीला आजीव सदस्य योजना सुरू करण्याची आणखीन एक कल्पना संपूर्ण सोसायटीच्या सभासदांच्या पुढे मांडली. सोसायटीच्या समस्त सभासदांनी ही कल्पना उचलून धरली. अर्थातच त्यात साठे सर आणि उमराणीकर सर अग्रणी होते. आता मात्र सोसायटी चांगलंच बाळसत भरू लागली. पुणे ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी हा उमराणीकर सरांच्या दृष्टीने किती जिव्हाळ्याचा विषय होता हे शब्दात नाही सांगता येणार. या संस्थेतर्फे पुण्यात स्त्रीरोग शास्त्रज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ यांची राष्ट्रीय परिषद भरवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मोठ्या जिद्दीने त्यांनी ते 1981 साली पूर्ण करून
पुणे ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीचं नाव एक कर्तबगार संस्था म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद पोहोचवलं. केवळ तेवढ्यानेच त्यांचं समाधान नाही झालं, तर त्यांनी 1995 साली पुन्हा अशीच परिषद आणखी मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे भरवून दाखवली. MD झालो आणि माझा संशोधन रुग्णालयाशी संबंध एकदम खूपच कमी झाला. साहजिकच उमराणीकर सरांची भेटी कमी व्हायला लागल्या. त्यांचा विरह मला तर जाणवत होताच, शिवाय माझ्या घरच्यांनाही माझ्या मनातल्या भावना जाणवायला लागल्या होत्या. लिली कामत आणि उमराणीकर सर या माझ्या 2 जीवाभावाच्या शिक्षकांची भेटीगाठीच बंद झाल्या होत्या. पुण्यातच असूनही त्यांच्याशी फारशा भेटी होईनात. MD झाल्यावर मी घरीच होतो. भविष्यात नक्की काय करायचं, कुठे स्थायिक व्हायचं काहीच ठरलेलं नव्हतं. माझ्या घराण्यातला मीच पहिला डॉक्टर असल्याने कोणीच मला सल्ला देऊ शकत नव्हतं. त्यावेळी मला एक फार मोठा साक्षात्कार झाला. वैद्यकीय क्षेत्रातील अंतिम पदवी प्राप्त झाल्यानंतर डॉक्टरांच्या आयुष्याची दिशा ठरते एवढंच. बाकी पिढीजात वैद्यकीय व्यवसाय नसेल तर डोळ्यासमोर फक्त घोर अंधार असतो. MD झाल्याचा स्वर्गीय आनंद केवळ एका दिवसाचा असतो. आता स्वतःला समाजात सिद्ध करून दाखवायचं असतं, पण अजून कसं ते काही समजत नव्हतं. ससूनमध्ये तर सोडाच, पण अख्खीला महाराष्ट्रात माझ्या विषयातली एकही जागा मोकळी नव्हती. आता पुढे काय याविषयी मला काही सुचतच नव्हतं. सगळ्या दुपार घरात मच्छरदाणीची भोकं मोजण्यात जायला लागल्या. अशीच साधारणपणे 150 भोकं मोजली असतील आणि माझ्या वडिलांची हाक माझ्या कानावर आली. पण ही हाक नेहमीसारखी नव्हती. त्यांचा आवाज काहीसा उत्तेजित वाटला. मी धावतच जिन्यात गेलो. अरे खाली ये, तुझ्या उमराणीकर सरांचा फोन आलाय. त्यांनाही आनंद होणं स्वाभाविक होतं. अगदी लहान मुलासारख्या उड्या मारतच 2 ढांगातच मी जिन्यांवरून खाली आलो. अरे हळू पडशील, दादांच्या काळजीयुक्त शब्दांकडे कानाडोळा करत मी फोन घेतला. काय करतोयस निशिकांत? पलीकडून सरांचा आवाज ऐकला. काही नाही. आता त्यांना काय मी मच्छरदाणीची भोकं मोजत होतो म्हणून सांगणार? मोका आहेस? पुन्हा एक प्रश्न. हो सर, मला हिस्टेक्टोमी करायची आहे. येतोस असिस्ट करायला? आलोच सर. फोन खाली ठेवून मी अपेक्षेने उभे असलेल्या दादांना एका वाक्यात काय ते सांगितलं आणि स्कूटर काढून मीरा हॉस्पिटलचा रस्ता धरला. आणि त्यानंतर मी मीरा हॉस्पिटलचा एक अविभाज्य घटकच झालो. नुसतं हॉस्पिटलचाच नव्हे तर उमराणीकर कुटुंबाचा देखील. सरांना शस्त्रक्रिया मीच असिस्ट करायला. तृप्ता मॅडमना ससूच्या कामाच्या गडबडीत सरांना मदत करायला वेळ पुरेनासा झाला होता. माझ्या आधी मला 2 वर्षांनी मोठा असलेला माझा मित्र दामले त्यांच्याकडे असाच जात होता. पण आता त्याला त्याच्या व्यापाने जमेना आणि माझी वर्णी लागली. सरांची प्रॅक्टिस शुक्लेंदुवत जोमात वृद्धिंगत होत होती. रोजच्या कितीतरी शस्त्रक्रिया व्हायच्या. सर इतर काही कामात अडकलेले असले की प्रसूती देखील मलाच करायला लागत असत. त्यात त्यांना इतर कितीतरी रुग्णालयात शस्त्रक्रिया करायला बोलवलं जात असे. ते तिकडेही मला घेऊन जात. या सगळ्या प्रकारात माझा हातही चालू राहत होता आणि शिवाय या व्यवसायातील अनेक लोकांशी माझ्या ओळखी होत होत्या. वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्य याबरोबरच मला व्यावसायिक बारकावे, आर्थिक बाबी अशा कितीतरी अवैद्यकीय कौशल्य देखील ज्ञात होत होती. एका डॉक्टरला व्यावसायिक होण्यासाठी काय काय आव्हानं असतात याची मला ठेच न लागताच ओळख होत होती. मी त्यांच्या रुग्णालयात करत असलेल्या कामासाठी ते मला प्रत्येक खेपेला मानधन देत असत. मी नको म्हटलं तरी ते ऐकत नव्हते. कोणाचीही मदत ते कधीच मोफत घेत नसत. समस्त वैद्यकीय क्षेत्रात ते दिलदार आणि पे मास्टर म्हणून प्रसिद्ध झाले होते. थोडक्यात मला दिवसेंदिवस माझ्या घरी यायला जमेना. सरांच्या घरातल्या गेस्ट रूम मध्येच माझा मुक्काम असायचा. जेवण खाण सगळं तिथेच असायचं. काही महिन्यानंतर त्यांच्याच ओळखीने मी मंचर इथल्या डॉक्टर आढाव यांच्या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून नोकरीला लागलो खरा, पण तिथं काही माझं मन रुळेना. करायला काम जरी भरपूर होतं तरीही आपला स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू करायची जिद्द मनात असल्याने मी तिथं अस्वस्थच होतो. माझ्या या मताशी केवळ माझे कुटुंबीयच नव्हे तर उमराणीकर सर देखील सहमत होते. साहजिकच 2 महिन्यातच मी मंचर सोडून पुण्यात आलो आणि आपलं स्वतःचं प्रसूतीगृह सुरू करायच्या तयारीला लागलो.
त्याच काळात माझ्या कुटुंबावर फार मोठा आघात झाला. माझ्या थोरल्या भावाची पत्नी माझ्या लाडक्या निलिमाबाईंनी दुर्दैवाने त्यांच्या 6 वर्षाच्या सुप्रियाला आमच्या कवेत सोडून धनुर्वाताने कालवश झाल्या. आम्ही त्यांच्या निधनाच्या दुःखात सुन्न होऊन रात्री बसलेलो असताना अचानक फाटकाबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. आता कोण आलं इतक्या रात्री भेटायला असा विचार करत मी बाहेर आलो. उमराणीकर सर गाडीतून उतरून आपल्या 3 परिचारिकांना घेऊन आमच्या घरात शिरले. त्या परिचारिकांच्या हातात हिरव्या कापडात गुंडाळलेले निर्जंतुक उपकरणाचे ट्रे होते. निशिकांत, तुझ्या घरातल्या सगळ्यांना धनुर्वाताची लस देऊयात. त्यांच्या निर्णयापुढे मी काही बोलणं शक्यच नव्हतं. घरातल्या सगळ्यांचा लसीकरणाचा कार्यक्रम उरकून सर निघून गेले. मी मात्र कृतज्ञाश्चर्याने दिंगमूढ होऊन गेलो. सगळ्यांना लस घ्यायला सर आम्हाला त्यांच्या रुग्णालयात बोलू शकले असते. आपुलकीच्या पोटी लहान थोर भाव रुजत नाही हे आणखीन एक थोर तत्वज्ञान त्या दिवशी ते सहजपणे मला शिकवून गेले. माझ्या व्यावसायिकच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात देखील आजतागायत ते मी माझ्या हृदयावर कोरून ठेवले. काळाचा महिमा अगाधच आहे ना तो कोणाला समजला ना कोणी त्याचा विचार केला. अर्थात त्याचा काळावर काही परिणाम घडतो असंही नाही. तो आपल्याच तोऱ्यात अविरत पुढे जात असतो. आपला परिणाम घडवत जात असतो. त्यात कोणी जवळ येतात, कोणी दूर जातात, तर कोणाचे कायमचे वियोग होतात. प्रत्येकाच्या पदरात काहीतरी नवीन पडत असतं, तर कुठेतरी त्याच्या पदराला धस लागून मिळवलेलं काहीतरी सांगत असतं. काळाला काय त्याचं? तो निर्विकारपणे आपली क्रमणा करतच असतो. जगराहटीच्या या नियमाला मी तरी कसा अपवाद ठरणार? दिवसेंदिवस मी माझ्या वाढत्या व्यवसायात गुरफटला जात होतो. माझी धावपळ होत होती. सुरुवातीच्या काळात आर्थिक ओढाताणीने माझ्या रुग्णालयातली बरीचशी कामं मलाच करायला लागत होती. पहाटे लवकर उठून रुग्णालयाच्या कामात मी जो बुडून जायचो ते थकून अंथरुणावर पाठ टेकायला रात्र केव्हा व्हायची समजायचं सुद्धा नाही. त्यातही खूप अनियमितता. साहजिकच माझं उमराणीकर सरांच्या रुग्णालयात जाणं कमी होत होत जवळपास थांबलंच. आणि तरीही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतोच. सुरुवातीला काही अवघड किंवा गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असली की मी मोठ्या हक्काने त्यांना मदतीला बोलवत असे. अशा वेळी नाही म्हणणं हे त्यांच्या रक्तातच नव्हतं. तातडीच्या रुग्णासाठी रात्री अपरात्री देखील ते माझ्या रुग्णालयात येऊन दाखल झाले होते. माझं मिराड रुग्णालयामध्ये जाणं जवळपास थांबलंच होतं. तरी अशा काही अवघड रुग्णांच्या निमित्ताने आमची भेट होतच होती. एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या वाट्याला नियती कधी कधी असं काही क्रूर दान टाकते की त्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा निर्भय आनंद कधीच भोगता येऊ नये. उमराणीकर सर देखील त्याला अपवाद नव्हते. सर्वांच्या आयुष्यात आनंदाची आणि सुखाची निर्भेळ प्रकरण करणाऱ्या सरांच्या सहचारिणी तृप्ता मॅडम, त्या मात्र अचानकपणे शिरीतून दिलेल्या औषधाची रिॲक्शन येऊन त्यांचा संसार आणि साथ अर्ध्यातच सोडून 3 लहान मुलं त्यांच्या पदरात सोपवून परलोकवासी झाल्या. हा धक्का पचवणं मात्र उमराणीकर सरांच्या क्षमतेच्या बाहेरचं होतं. तरी देखील त्यांचा मित्रवर्ग त्यांच्यावर इतका जीव टाकायचा की त्या सर्वांनी चंग बांधून खवळलेल्या दर्यातून फुटकं कलबस तीराला लावावं तसं उमराणीकर सरांना यातून सावरलं. आपल्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत आपलं स्वतःचं स्वतंत्र रुग्णालय असावं अशी तृप्ता मॅडम यांची मनोमन इच्छा होती. तृप्ताची ही अतृप्त इच्छा पूर्ण करायचा उमराणीकर सरांनी विडाच उचलला होता. त्यासाठी त्यांनी आपल्या मीरा सोसायटीतील रुग्णालयाच्या साधारण समोरच एक इमारत विकत घेतली. तिथं स्त्रियांसाठी सर्व अद्ययावत सुविधांनी सुसज्ज रुग्णालय उभं करायचा चंग त्यांनी बांधला. जुनी इमारत पाडून तिथे मोठ्या रुग्णालयाला सुयोग्य अशी इमारत बांधणं हे काम जितकं वेळ खाणारं तितकंच अतिशय खर्चिक होतं. हे शिवधनुष्य सरांनी पेललं. मध्यंतरी बरीच वर्ष गेली. पुलाखालून खूपच पाणी वाहून गेलं. अखेरीस शंकरशेठ रस्त्यावर भव्य दिव्य मीरा हॉस्पिटल थाटात उभं राहिलं. हा वेळपर्यंत प्रिया, समीर आणि सलील ही त्यांची 3ही मुलं डॉक्टर झाली. त्यांनी पदव्युत्तर अर्हता प्राप्त करून घेतली. मात्र ते 3घंही परदेशी गेले आणि तिथेच स्थायिक झाले.
आता या वाढत्या वयात आपल्याच्याने हे अवाढव्य रुग्णालय पेलवणार नाही याची सरांना जाणीव होती. आणि आपल्या सर्व आशा आकांक्षा आणि स्वप्न अख्ख्या सह्याद्रीच्या खाली दडपून त्यांनी ते रुग्णालय कुणाला तरी चालवायला द्यायचा कटू निर्णय घेतला. वास्तविक प्रत्येक माणसाचं आयुष्यात एक ध्येय असतं. आयुष्यात यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक होऊन समाजाला वैद्यकीय सेवा पुरवायची, याबरोबरच आपल्या आईने आपल्यासाठी ज्या काय खस्त्या उचलल्या त्याचे पांग फेडून तिला सुखी आणि समाधानी ठेवायचं, हे तर त्यांच्या आयुष्याचं प्राथमिक उद्दिष्ट होतं. त्यांच्या आई अखेरपर्यंत त्यांच्याजवळच राहिल्या. त्यांना होत होतं तोवर त्याच मीरा हॉस्पिटलचं व्यवस्थापन पाहत होत्या. ध्येयाबरोबरच प्रत्येकाला काही आवडीनिवडीही असतात, छंदही असतात. हे छंद माणूस आपल्या आंतरिक समाधानासाठी जोपासत असतो. कित्येकदा एखाद्याला असलेल्या विविध छंदांमुळे कशाकडेच नीट लक्ष देता येत नाही. मग त्याच्या मनाची भिरभिरल्यासारखी अवस्था होते. कशालाच मन भरत नाही. एक अतृप्ततेची भावना कायम मनात राहते. अशा वेळी एखादा छंद सोडून द्यावा लागतो. मात्र ज्याला आपल्या या छंदात एकमेकांशी जुळवून घ्यायला जमतं, त्याला मात्र त्यात स्वर्गीय सुख लाभतं. उमराणीकर सरांच्या दृष्टीने त्यांच्या व्यवसायानंतर पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटी विलक्षण महत्वाची होती. त्याचबरोबर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही करत राहणं हा त्यांचा छंद होता. शैक्षणिक अभ्यासक्रमात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञान मिळत असे, वैद्यकीय अभ्यासक्रमातील ज्ञान मिळत असे. तथापि त्या पलीकडचं अद्ययावत ज्ञान त्यांना मिळणं मुश्किल होईल. यासाठी उमराणीकर सरांनी सोसायटीच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांच्यासाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण अभियान सुरू केलं. ते आज तागायत अव्याहतपणे चालूच आहे. पीओजीएसनी सरांच्या सोसायटी प्रती असलेल्या निष्ठेची संपूर्ण बूज राखली होती, त्यांचा आदर राखला होता. पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या निरंतर शिक्षण कार्यक्रमाची यथावकाश सोसायटीने त्यांच्याच छायातीत त्यांच्याच नावाने दर एप्रिल महिन्यात परिषद सुरू केली. वैद्यकीय व्यावसायिकाला आपल्या जीवनात कौटुंबिक आयुष्याशी तडजोड करावीच लागते. काही शाखांमध्ये तसं नसलं तरी बहुतेक शाखांना हा शापच आहे असं म्हटलं तरी चालेल. विशेषतः प्रसूतीशास्त्रज्ञाला आपल्या कौटुंबिक आयुष्यापासून फारच वंचित राहावं लागतं. स्त्री प्रसूतीसाठी केव्हा येईल याची काहीच खात्री देता येत नाही. दिवस रात्र केव्हाही प्रसूतीशास्त्रज्ञाला उपलब्ध राहावंच लागतं. या आसीधारा व्रतात कुटुंबाबरोबर काही दिवसांसाठी कुठेतरी सहलीला जाणं यासारख्या कित्येक मनोरंजनाच्या बाबींकडे हे विशेषज्ञ मुकत असतात. त्यामुळे व्यवसाय सुरू केल्यानंतर काही वर्षातच उमराणीकर सरांनी त्यांची काही मतं बनवली आणि ती ते नुसते वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर विविध व्यासपीठांवरून देखील हिरिरीने मांडत असत. कोणीही एकट्याने आपलं वैयक्तिक रुग्णालय चालूच करू नये. निदान 6 लोकांनी तरी एकत्र येऊन रुग्णालय चालू करावं. प्रत्येकाने आपापला एक दिवस वाटून घ्यायचा आणि त्या दिवशी येणारी कसलीही रुग्ण असली तरी त्या दिवशी रुग्णालय सांभाळणाऱ्या डॉक्टरने ती पाहायची, हे त्यांचं मूलतत्व होतं. साहजिकच उरलेल्या 5 दिवसात प्रत्येक डॉक्टर आपापलं वैयक्तिक जीवन जगायला मोकळा राहील. त्या काळात ही कल्पना काही डॉक्टरांच्या फारशी पचनी पडली नाही. मात्र त्यानंतर कित्येक वर्षांनी कॉर्पोरेट हॉस्पिटलचा जमाना आला आणि बहुतेक डॉक्टरांना याचं महत्व पटलं. व्यवसायातील कामामुळे फारशा गाठी होत नसल्या तरी पुणे ऑब्स्टेट्रिक आणि गायनेकॉलॉजिकल सोसायटी हा आम्हाला एकमेकांच्या संपर्कात ठेवायचा एक सामायिक दुवा होता. मी या सोसायटीसाठी सचिव म्हणून 8 वर्ष खपलो होतो आणि तिला अधिकृत दर्जाही प्राप्त करून दिला होता. हे उमराणीकर सरांनी आणि अंजनलू सरांनी अगदी जवळून बघितलं होतं. त्यामुळे मी आता सोसायटीचा अध्यक्ष व्हावं अशी त्या दोघांची, विशेषतः उमराणीकर सरांची फार इच्छा होती. तथापि त्यावेळी मला माझ्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून अध्यक्ष होणं जमत नव्हतं. पुढे यथावकाश आणखीन काही वर्षांनी मी सोसायटीचा अध्यक्ष झालो. काय विलक्षण आनंद झाला होता त्यावेळी उमराणीकर सरांना. आधीच ते सोसायटीचा कोणताही कार्यक्रम चुकवत नसत. त्यात माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत तर ते कटाक्षाने प्रत्येक अगदी बारीक सारीक कार्यक्रमाला देखील उपस्थित लावत होते. संपूर्ण सोसायटी त्यांच्या अर्ध्या वचनात असे, तरीही त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कधीही सोसायटीचा गैरउपयोग करून घेतला नाही.
नंतरच्या काही वर्षात सोसायटीने ज्येष्ठ सभासदांकडून कोणत्याही कार्यक्रमासाठी वर्गणी घ्यायची नाही असा पायंडा पाडला आणि बहुतेक सर्वच अध्यक्ष तो इमाने इतबारे अनुसरत होते. तरीही वर्गणी न भरता कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे उमरणेकर सरांसारख्या दिलदार तत्वनिष्ठ व्यक्तीला पटतच नव्हतं. माझ्यानंतर डॉक्टर भारती ढोरे पाटील सोसायटीचे अध्यक्ष होते. एका परिषदेच्या आयोजनाची बैठक सोसायटीच्या कचेरीत चालली होती. तेवढ्यात उमरणेकर सर तिथे आले. त्यांना त्या परिषदेची वर्गणी भरायची होती. आम्ही सगळ्यांनीच त्यांच्यासाठी वर्गणी नसल्याचं त्यांना खूप समजून सांगितलं, तरी त्यांना पैसे भरायचेच होते. अखेरीस सोसायटीचा तसा नियम असल्याचं त्यांना पटवून आम्ही प्रसंग निभावून नेला. मात्र त्या परिषदेला ते आलेच नाहीत. त्यांच्याकडून वर्गणी न घेतल्याने ते आले नाहीत अशा विचाराने आम्ही सगळेच खूप दुःखी झालो. परिषद 2च दिवसांची होती, त्यामुळे परिषद संपताच त्यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागायची असं आम्ही ठरवलं. पण आम्हाला ती संधी मिळालीच नाही. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असून ते ICU मध्ये असल्याची बातमी आमच्या कानावर आली. तिथं कोणालाच भेटायची परवानगी नसते. तिथून आल्या आल्या भेटायचा निश्चय आम्ही सर्वांनी केला. पण नियतीने आम्हाला तीही संधी दिली नाही. थोड्याच दिवसात आम्हाला काहीच कळू न देता ते सगळ्यांना सोडून हे जग सोडून निघून गेले. वारंवार माझ्या जीवनाला आपल्या दिलदार परिसस्पर्शाने सुवर्ण बनवण्याचा निरंतर प्रयत्न करणारे माझे दैवत उमरणेकर सर अखेर माझ्या सकट सर्वांनाच हुलकावणी देऊन अखेरच्या प्रवासाला निघून गेले. आम्हाला सर्वांना दुःखात सोडून निघून गेले.